हाय मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक आणि अगदी विटॅमिन सी ने भरपूर असलेलं असं आपल्याला एक छानपैकी उन्हाळ्यासाठी सरबत बनवायचं आहे आणि ते म्हणजे चिंचेचं आपल्याला पन्ह बनवायचं आहे। तुम्ही चिंचेचं सरबत म्हणू शकता, चिंचेचं पन्ह म्हणू शकता। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी इथं घेतलेला आहे सेंद्रिय गूळ। गूळ आपल्याला गरजेनुसार घ्यायचा आहे। सेंद्रिय गूळ आहे, तुम्ही बघू शकता। साखर आपल्याला इथं वापरायची नाही आहे। चिंच घेतलेली आहे, चिंच इथं मी 1 वाटी चिंच घेतलेली आहे। चिंच चांगली पिकलेली छान अशी चिंच आपल्याला घ्यायची आहे। मीठ गरजेनुसार घ्यायचं आहे, मिठाचा वापर आपण गरजेनुसार करायचा आहे। मी इथं घेतलेले आहेत 1-3 हिरवी वेलची, 1-3-4 काळी मिरी आणि एकच मी लवंग घेतलेली आहे आणि मी इथं वेलची पूड अशी करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, प्रथम चिंच आपल्याला सगळ्यात प्रथम आपल्याला चिंच आपल्याला 1 तास 1.5 तास अगदी आपलं काम होईपर्यंत जरी भिजत घातली तरी काही हरकत नाही। तर आपल्याला ही चिंच अशी पाण्यामध्ये भिजत घालायची आहे, साध्या पाण्यामध्ये भिजत घालायची आहे। अगदी छान अशी तीशी मऊ भिजली की नाही, हे बघा की आपल्याला त्याचा गर काढून घ्यायचा आहे मॅश करून। तर तो कसा करायचा चला बघूयात। आपण पातेलं ठेवायचं आहे, त्यात आपल्याला पाणी घालायचं आहे। अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे, कारण आपण चिंच पण पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे भरपूर पाण्यात, तेच पाणी आपल्याला इथे यूज करायचं आहे। चिंच अगोदर धुवून घेतली तरी काही हरकत नाही, मी इथं चिंच अगोदर धुवून घेऊन मगच ती भिजवायला ठेवलेली। तर आता आपल्याला हे छानपैकी आपल्याला चिंच आपल्याला पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये आपल्याला ती छान शिजवून घ्यायची आहे, त्याशिवाय त्याचा गर पूर्ण छान गर निघतो। छानपैकी पाण्याला अशी उकळी आलेली आहे। तर आपल्याला हे आता 1-2-3 उकळ्या अशा छान आलेल्या आहेत आपल्याला, त्यामुळे आपण गॅसची फ्लेम बंद करूया, कारण आपल्याला फार काही हे शिजवायची गरज नाही, कारण चिंच आपण भिजत घातलेली। पण हे करताना मात्र आपल्याला स्टीलचंच पातेलं घ्यायचं आहे, ॲल्युमिनियम किंवा आपलं पितळेचं पातेलं तांब्याचं पातेलं वापरायचं नाही आहे, तर आपल्याला स्टीलचंच पातेलं वापरायचं आहे। तर आता हे छानपैकी आपल्याला थंड व्हायची वाट बघूया, त्याशिवाय आपल्याला याचा गर काढता येणार नाही। बघा आपलं छानपैकी इथं हे थंड झालेलं आहे। तर आता आपण काय करायचं आहे, एका अशा पसरट भांड्यामध्ये आपल्याला ते घ्यायचं आहे, कारण आपल्याला ही चिंच हाताने स्मॅश करायची आहे, त्याशिवाय त्याचा सगळा गर निघणार नाही। म्हणून आपण फक्त हाताने थोडीशी अशी मॅश करायची, कारण शिजलेली पण आहे आणि भिजवलेली पण आहे, त्यामुळे फार काही अगदी त्याला हे करायची गरज लागत नाही। हाताने आपल्याला थोडीशी अशी ती मॅश करून घ्यायची। आपली चिंच छानपैकी आपण हाताने छान अशी कुस्करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला ती पूर्णपणे गाळून घ्यायची आहे। तुम्ही चहा गाळणीनं किंवा इतर तुमचं गाळणं कुठलं असेल त्यांना आपण छानपैकी ती अशी गाळून पूर्ण सगळं त्याचं असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी ती। तर हे बघा माझ्याकडे अशी मोठी अशी गाळण होती, ह्या चाळणीनं मी अशी छानपैकी चिंच गाळून घेतलेली आहे। मी चहा गाळण दाखवली म्हणजे आपण गृहिणींचं कसं असतं, एखादं साहित्य काही नसलं तर आपण अडून बसतो, त्यासाठी अडून न बसता असं चहा गाळण वगैरे आपण उपयोगी करू शकतो, किंवा छानपैकी असं सुती कापडात पण आपण गाळून घेऊ शकतो, किंवा अशी जर आपल्याकडे चाळण नसेल तर आपण त्यात पण छान असं आपल्याला तो गाळून घ्यायचा आहे। बघा तुम्ही बघू शकता पूर्ण सगळा आपल्याला ह्या चिंचेमधला रस मिळालेला आहे। तुम्ही बघू शकता हा आपल्याला सगळा रस असा मिळालेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला घालायचं आहे गूळ। पण आपल्याला गूळ कसा घालायचा आहे, तर आपल्या गोडाच्या आवडीनुसार गूळ घालायचं आहे। तर हे आपल्याला मेजरमेंट करून घ्यायचं आहे, हे किती आहे त्याच्यावर आपल्याला गूळ घालायचं आहे। हे झालेलं आहे, हे 2 बाउल रस निघालेला आहे। तर मी आता याच्यामध्ये पूर्ण 1 बाउल तरी याच्यामध्ये मी गूळ ॲड करणार आहे। विरघळलेला आहे, मी टेस्ट करून बघितली, मला अजून थोडंसं याच्यामध्ये गूळ हवा होता, म्हणून मी परत 1 अर्ध वाटी वाढवते आहे। आपण एकदम गूळ घालू नये, कारण का आपल्याला चिंचेचे पण थोडीशी टेस्ट लागली पाहिजे। आपल्याला चिंचेचा हा सरबत आहे किंवा चिंचेचं पन्ह आहे म्हटल्यावर थोडंसं चिंचेचा पण थोडासा
आंबट गोडपणा लागला पाहिजे, म्हणून आपल्याला गूळ अगदीच घालायचा नाही आहे. नाहीतर आपण कसं होतं चिंच आंबट आहे म्हटल्यावर घाला गूळ, तसं करायचं नाही आहे. आपल्याला थोडंसं चिंचेचा पण ह्याच्यामध्ये फ्लेवर ठेवायचा आहे, त्यामुळे गूळ आपण बघूनच घालायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये चिंचेच्या प्रमाणानुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. मी तर सध्या पाव चमचा मीठ फक्त घालणार आहे. आणि ही आपण वेलची पूड 3 वेलची घेतलेल्या आहेत, त्याची ही पूड केलेली आहे. आणि आपलं हे 2-3 काळी मिरी आणि 1 लवंग अशी घेतलेली आहे, ती फक्त आपल्याला थोडीशी बत्त्यामध्ये क्रश करायची आहे. तर आता बघा मी अशा प्रकारे ते थोडंसंच क्रश करून घेतलेलं आहे आणि ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आता हे सगळं परत साहित्य आपल्याला एक उकळी आणून आपल्याला परत गरम करायचं आहे गॅसवर. तर आपण हे थोडं गॅसवर ठेवूया. हे बघा अशी छानपैकी याला उकळी आलेली आहे. आपण हे उकळी आणण्याचं कारण कसं, वेलची लवंग आणि जी आपण मिरी घातली होती की नाही त्याचं जे फ्लेवर आहे ना ते पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे, म्हणून आपण थोडंसं त्याला गरम करून घेतलेलं आहे. आणि ह्याला थोडासा दाटसरपणा पण येतो, त्यामुळे आपल्याला हे असं गरम करायचं. आणि असं गरम करून घेतल्यामुळे चिंचेचं आपल्याला पन्ह किंवा सगळं हे बाधत नाही, खोकला येणार नाही, काही होणार नाही जर तुम्ही असं गरम करून घेतलं तर. आता हे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. बघू शकता आता हे पूर्णपणे आपलं थंड झालेलं आहे. तर आता आपल्याला परत हे गाळून घ्यायचं आहे. तर आपण ज्या गाळणीनं चिंच गाळली ती त्याच गाळणीनं आपण हे गाळून घेतो आहे. गाळून झालेलं आहे, गाळून घेतलेलं आहे की नाही. आता आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं आहे. तर आपण हे आता हे छानपैकी एका कंटेनरमध्ये आपल्याला हे स्टोअर करायचं आहे. आणि आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पटकन आपल्याला कुणी आलं तर लगेच आपल्याला पन्ह बनवता येतं. तर पन्ह बनवायचं कसं, सॉरी मैत्रिणींनो, मी थोडीशी टेस्ट करून बघितली, मला याच्यामध्ये थोडंसं अजून मीठ हवं आहे. तर मी याच्यामध्ये अगदी पाव चमचा परत मीठ घालती आहे. मी सांगायची विसरले, थोडंसं पाव चमचा मीठ आपल्याला आवश्यक आहे. तर आता पन्ह बनवायची आपण प्रोसिजर बघूया. इथं हे 3 चमचे मी इथं घेणार आहे. पूर्ण एक ग्लासासाठी आपल्याला हे 3 चमचे घ्यायचे आहेत. आणि आपल्याला याच्यामध्ये फ्रीजमधलं थंड पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आहा किती सुंदर कलर आला बघा, किती मस्त एकदम छान तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आईस क्यूब. तर आपल्याला याच्यामध्ये आता आईस क्यूब घालायचे आहेत, आपल्या गरजेनुसार आवडीनुसार घालायचे आहेत. तर हे अशा प्रकारे आपलं कैरीचं पन्ह तयार. तर आपलं हे चिंचेचं पन्ह तयार आहे. तर ह्याला आपण असंही पिऊ शकतो. आणि ह्याची आणखीन लज्जत वाढवायची असेल तर आपण ह्याच्यामध्ये चाट मसाला पण ॲड करू शकतो. आणि अगदी ह्याला आणखीन पाचक आणि सुंदर त्याला टेस्ट, एक थंडावाची टेस्ट जर मिळवायची असेल तर आपण ह्याच्यामध्ये हा सुकलेल्या पुदिन्याची आपण छानपैकी अशी पेस्ट पावडर पण घालू शकतो. वरून थोडीशी पावडर घालायची, पुदिन्याची पावडर घालायची, म्हणजे काय होतं ते आपल्या छानपैकी पोटात पण जातं. तर हे अशा प्रकारे आपलं हा चिंचेचं पन्ह तयार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा आणि नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. तर आणखीन एक अशीच थंड अशी मस्तपैकी उन्हाळी रेसिपी बनवून घेऊन येते. बाय.